करायची. तर कशात मंडळी मजेत ना. मी तुमचा होस्ट गणेश फनाडे स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा आपल्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजचा डायरेक्ट असणार आहे आपल्या भंडारदरा पावसाळ्यामध्ये एकदम खुलून दिसतो. या परिसरात अनेक लोकेशन बघण्यासारखे आहेत, पण या लोकेशन कारण इथे अनेक लोक लांबून येत असतात आणि शनिवार रविवार तर या परिसरात खूप गर्दी असते. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे इकडे वॉटरफॉलला कमी प्रमाणात पाणी दिसून येते. पण पहिली सुरुवात केली होती कोलटेंबे वॉटरफॉल जवळून, म्हणजेच बाहुबली धबधब्याजवळून. जेव्हा तुम्ही भंडारदरा परिसरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला पहिला खोरेचा चेकपोस्ट नाका लागतो. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही भंडारदऱ्यामध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला पहिला चेकपोस्ट लागतो फॉरेस्टचा. त्याच्याने प्रति तुमचे 50 ते 100 रुपये तुम्हाला पावती फाडावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुण्यापासून सुमारे 160 किलोमीटर तर मुंबई पासून 185 किलोमीटर आणि नाशिक पासून फक्त 72 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. या परिसरात 7 वॉटरफॉल आणि महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाची व्हॅली म्हणजे सांदन व्हॅली पाहता येते. पहिले आम्ही गाडी येथे पार्किंग करून निघालो वॉटरफॉलकडे. 5 मिनिटाचा ट्रेक करून तुम्ही पोहोचता पहिले कोलटेंबे वॉटरफॉल म्हणजेच बाहुबली धबधब्याजवळ. इथे फाडलेल्या तिकीटचा पैशाचा वापर वन विभागाने एकदम उत्तमपणे वापर केलेला दिसून येतो. म्हणजे कडेच्या साईडला लोखंडी रेलिंग बसवण्यात आला आहे, जेणेकरून इथल्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. लगेच त्याच्याच 2 मिनिटाच्या ट्रेकवर तुम्हाला वसुंधरा वॉटरफॉल पाहायला भेटतो. रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी दिसून येते. वसुंधरा वॉटरफॉलची खासियत म्हणजेच वरून येणारं पाणी आपल्या मनाला मनमोहक करून टाकते. आपल्याला या धबधब्याचं रौद्र रूप पाहता येतं. मित्रांनो, मग जेव्हा आपण सांदनदरीकडे निघतो तेव्हा या वाटेवर मिनी कोकणकडा पाहता येतो. इथली हवा पाण्याला परत वरती फेकून देते, म्हणून याला रिव्हर्स वॉटरफॉल असं म्हटलं जातं.
मित्रांनो आपण ही व्हिडिओ इथेच थांबू, कारण कडक ऊन, त्यामुळे फक्त 2च वॉटरफॉलला पाणी पाहायला मिळत होतं. प्रत्येक माणसाला विचारून घेत होतो, पण सर्वांचं रिॲक्शन एकच होतं, त्यामुळे बाकी ठिकाणी गेलो नाही. तरी सुद्धा या सुंदर भंडारदऱ्याला पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी आपण एकदा परत नक्कीच येथे भेट देऊ. हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करून जा.